गौरी कसं वाटतं तुला गावाला जाऊन? छान. मम्मा ए मम्मा मम्मी कसं वाटतंय गावाला जाऊन? हां नमस्कार मंडळी, मी सुदर्शन दांबे आणि माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे. तर मी आता चाललो आहे गावाला. 10 ते 11 वर्षानंतर मी गावाला चाललो आहे. आणि तुम्ही बघू शकता इकडे सगळे बॅग वगैरे आणलेले आहेत. माझी बारकी बहीण इकडे, आमची आईसाहेब बसलेल्या आहेत इकडे, मोठी बहीण आहे. आणि आता आम्ही सगळे हो आम्ही चाललो 10 वर्षांनी गावाला. तरी तू जाऊन आली का मध्ये गावाला? तरी जाऊन आले. तर मी अजून 10 ते 11 वर्ष गावाला गेलोच नाही. आता चाललो आहे गावाला कारण घराची पूजा आहे, घर बांधलं आहे, घर पण दाखवणार आहे गावचं. आणि त्यानंतर यात्रा पण आहे. यात्रेला गेलो तर जाऊ, त्याच्या आधीच घरी येऊन आहे तर बघू शेट येऊ. मित्रांनो, आम्ही आता कणकवली स्टेशनला पोचलेलो आहे. आणि आता आल्या लगेच आम्ही कोकम सरबत पिणार आहे. एवढं सगळं सामान आलेलं आहे. आई अजून तिकडून मागून सामान आणायला गेले. इकडे मांडवी पण लागलेली आहे मुंबईला जाणारी. आता गाडी पकडून आम्ही जाऊ घरी. घर दाखवतो तुम्हाला. आता रिक्षा पकडून चाललो आम्ही घरी. तुम्हाला आमचं कणकवलीचं बस स्टँड दाखवतो. हे आमचं कणकवलीचं बस स्टँड. हायनेवाडी 17, मालवण 27, बागायत 12. बागायत त्याच्यापेक्षा थोडंसं पुढे आमचं गाव आहे. दाखवतो सगळं. हे रिक्षा आता इथं पुढे थांबला तरी परत बसतो रिक्षात. चला. मेन एंट्रन्स आहे इथं. तुळस आधी घराला मेन एंट्रन्स इकडून होता. इकडे आजोबांची समाधी आहे. आणि तू जेवढं मागे सगळं दिसतं सगळं आपली जागा आहे. व्हिडिओ आवडले असेल तर नक्की लाईक करा, कमेंट करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. जेव्हा कोकण आपलंच असं.